पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवारी सोलापुरात अधिवेशन। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे व माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडे शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात होणार आहे। 2 सत्रात हा कार्यक्रम होणार आहे। सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर संकुरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, IAS अधिकारी P नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावत्री, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोक्कुला देवेंद्र, महासचिव वन्नम विश्वनाथ, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा वन्नम दुष्यंतला, अखिल भारतीय पद्मशाली युवाजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोटे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष भोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक व वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम, तसेच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या व मराठी सिनेसृष्टीतील काम करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री B अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। पद्मशाली संघाचे अधिवेशन दर 5 वर्षाला भरवलं जातं। 2013 मध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं आणि त्यावेळी सुद्धा सुशीलकुमार शिंदे साहेब त्या अधिवेशनाला पुण्यामध्ये हजर होते, तात्या होते त्यावेळी। आणि त्याच्यानंतर 5 वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती वल्ल्यार ग्राउंडवर आपण त्या ठिकाणी मोठं अधिवेशन घेतलं होतं। आता 5 वर्ष झालेले, 5 वर्षानंतर परत एकदा पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन आपण घेतोय। त्याच्या मागचा उद्देश आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आमचे जे प्रश्न प्रलंबित होत चाललेले आहेत त्याच्यामुळं समाज मागं चाललेला आहे। समाजातली सगळी तरुण मुलं शिकलेली सोलापूर सोडून बाहेर जाण्याची पाळी त्यांना यायला लागलेली आहे। ते कामगार असेल किंवा शिकलेले असतील, आज कामगार सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत, कारण त्यांना पाहिजे तेवढा त्यांचा मेहनताना सोलापूरमध्ये मिळत नाहीये आणि दुर्दैवाने कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळं समाजाला मुलांना नाही लागणे बाहेर जावं लागतं। अनेक पालकांनी आमच्याकडे खंत व्यक्त केलेली आहे। आज आपल्याला माहिती की एक काळ सोलापूरमध्ये असा होता की कोऑपरेटिव्ह मुवमेंट पूर्ण पद्मशाली समाजावर होतं। एक काळ असा होता की सूत मिल, बँका, शिक्षण संस्था हे मोठ्या प्रमाणामध्ये काढल्या गेल्या आणि त्याच्यामुळे समाजाला फार मोठा फायदा झाला। बँकेमुळं खेळतं भांडवल लोकांना कमी व्याज दरामध्ये मिळत होतं। आज सावकाराकडे जाण्याचे पर्याय राहिलेली अशी पद्धत आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं जे प्रॉफिट रेशो आहे तो दिवसांदिवस कमी होत चाललेला आहे। त्यामुळं अधिवेशनाच्या माध्यमातून आमचं सुद्धा एक वेगळं आर्थिक महामंडळ असावं पद्मशाली समाजासाठी की जेणेकरून कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आमच्या मुलांना त्या ठिकाणी भांडवल मिळावं आणि त्यांची प्रगती व्हावी, ही प्रमुख मागणी ह्या अधिवेशनामध्ये आमची राहणार आहे। आता समाजमध्ये सगळ्या पक्षाचे लोक असतात, अशा पद्धतीचं निर्णय घेणं अवघड होत असतं। शहर उत्तर मध्ये महेश कोटे उभारणार, शहर मध्ये मी उभारणार, हे जग जाहीर आहे। आता एका लोकसभेच्या वेळेला सांगितलं आम्ही एकमेकांना मदत करू आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये 2 पद्मशाली समाजाचे आमदार झालं, हे इतिहास निर्माण करायचा प्रयत्न करू ना आम्ही, पण ते महाविकास आघाडी हल्ली पाहिजे तशा पद्धतीनं। महाराष्ट्र पद्मशाली महासंघाचं अधिवेशन आहे। पद्मशाली ज्ञाती संस्थेचं बोमड्याल मंगल कार्यालय अक्कलकोट रोड येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे आणि 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। सकाळी
सोलापूरचे माजी खासदार आणि माजी गृहमंत्री शिंदे साहेब आणि पंडितजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे। त्यानंतर आमचे अखिल भारतीय महासभेचे अध्यक्ष कनिगडला स्वामी आणि इतर अखिल भारतीय पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती राहणार आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी पद्मशाली नाट्य संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करतो।